तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात विदर्भात हे मतदान होत आहे। जर विदर्भावर चर्चा करायची झाली तर विदर्भाचं राजकारण हे जातीय समीकरणांभोवती फिरत असतं आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आणि भाजपच्या प्रवक्त्या डॉक्टर कांताताई नलावडे। कांताताई, सुरुवातीला मी तुमच्याकडे येते। जर आपण पाहिलं तर विदर्भात आजही म्हणजे किंबहुना शोकांतिकाच म्हणायला हवी, कारण सेवाग्राम आश्रम त्या ठिकाणी आहे, विनोबा भावेंचा आश्रम त्या ठिकाणी आहे। अशा या विदर्भामध्ये अजूनही राजकारण हे जातीय समीकरणांभोवती फिरतं आणि त्याचाच कुठेतरी प्रभाव परिणाम उमेदवारांवर होत असतो। लागवी हे अगदी बरोबरच आहे। म्हणजे त्या ठिकाणी जसं सांगितलं जातं की नागपूरमध्ये आमचं संघाचं मुख्यालय आहे किंवा तो सेवाग्रामचा म्हणजे उल्लेख केला एकूणच, किंवा आनंद धाम जे आहेत, म्हणजे सर्व एकूणच जर आपण विचार केला, परंतु का कोण जाणे, कंपॅरेटिव्हली आपण महाराष्ट्र राज्याचा जर प्रत्येक विभागाचा विचार केला तर विदर्भामध्ये जातीय राजकारण फार म्हणजे वेगाने किंवा फार प्रमाणामध्ये चालतं आणि आता प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा हे तुम्हाला दिसून येतं। म्हणजे मानसिकता अशी असते की कोण योग्य आहे अयोग्य आहे हा नंतरचा भाग असतो त्यांचा, पण पहिला तो म्हणजे आपल्या जमातीचा आहे का किंवा आपल्या जातीचा आहे का, म्हणजे हे सुद्धा पाहिलं जातं आणि मग त्यांचं सुद्धा असं कॅम्पेन चालतं की बघा आपल्या समाजाचा तो आहे आणि तुम्ही मतदान। पण या अगोदर तर हे होतं, पण का कोण जाणे आता थोडंसं ते प्रमाण मला कमी वाटते या वेळेला, या 17व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सांगावंसं वाटते की त्याचं कारण आहे की ही समाज माध्यमं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि शिक्षणामुळे सुद्धा, खरं लोकशिक्षण असेल समाज शिक्षण असेल की आता विचार लोकांचे बदलायला लागलेत आणि त्या चाकोरीतून बाहेर यायला लागलेले आहेत की आपण फक्त समाज करून चालत नाही, तर आपण योग्य अयोग्य काय आहे आपल्या दृष्टीने, आपल्या भविष्याच्या दृष्टीने, आपल्या मुलांच्या दृष्टीने किंवा म्हणजे विकासाच्या दृष्टीने याचा सुद्धा थोडाफार आता विचार व्हायला लागल्यामुळे ते जातीय समीकरण आता कमी झाल्यासारखं आपल्याला दिसतंय। पण एकूणच महाराष्ट्र म्हटलं तर म्हणजे मराठा कम्युनिटी सगळ्यात मोठ्या पर्सेंटेजमध्ये आहे आणि त्याच्या खालोखाल म्हणजे सगळे येतात। आता या ठिकाणी जसं मुंबईमध्ये किंवा तसंच नागपूरमध्ये वगैरे सुद्धा इतर राज्यातले सुद्धा लोक त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, मग चंद्रपूर असेल, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की इतर राज्यांच्या सीमारेषा म्हणजे त्या ठिकाणी असल्यामुळे, परंतु म्हणजे त्याचा थोडासा भाग म्हणजे असा होतोच। पण एकूण मी पाहिले, तुला सांगते की छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, आता इंदोर आहे उदाहरणार्थ, तर तिथे मराठी मतदार फार आहेत म्हणजे त्याप्रमाणे, तर तिथे सुद्धा निवडणुकांमध्ये मी पाहिले, म्हणजे हे विदर्भाचा म्हणजे तसा भाग येतो आणि मग त्या ठिकाणी असं पाहिले की मराठी मतदार आहे ना की आपल्या ह्या मराठी भाषिक उमेदवार आहेत ना तर आपण त्यांना मतदान केलं पाहिजे, ही मानसिकता विदर्भीय लोकांच्या मध्ये दिसून येते। कारण पूर्वी हे सगळं एक राज्य होतं हे आपल्याला कल्पना आहे, तेच विदर्भामध्ये सुद्धा त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळतं। पण या वेळेला मला असं वाटतं की त्याचा एवढा फरक जाणवत नाही, थोड्या फार प्रमाणामध्ये असेल परंतु मोठ्या प्रमाणामध्ये ते दिसत नाही। निश्चित यावेळेला जरी फरक जाणवत नसला कांताताई, तरी सुद्धा तेली समाज जेव्हा आक्रमक झालेला होता तेव्हा मात्र उमेदवार बदलण्याची वेळ खरं तर भाजपवर आलेली होती, त्यामुळे अजूनही कुणबी तेली समाज याभोवतीच हे कुठेतरी राजकारण फिरतंय। महेशजी, मला तुम्हाला हा सवाल विचारायचा, खरं तर आताच आपण चंद्रपूरची परिस्थिती पाहिली, इथं याद्यांमध्ये प्रचंड घोळ अद्यापही जाणवतोय, काहींपर्यंत आपला उमेदवार कोण हेच अद्यापही पोहोचलेलं नाहीये। खरं तर काँग्रेसचा एकूणच हा बालेकिल्ला आपण मानला जातो, ही ताजी दृश्य खरं तर आपण पाहतोय। हंसराज अहिर या ठिकाणी मतदान करतायत आणि मतदानाचा हक्क हंसराज अहिर या ठिकाणी बजावताना पाहायला मिळत आहेत। ताजी दृश्य या क्षणाची। मतदानाला सुरुवात झालेली आहे, सकाळपासूनच पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे आणि आता हंसराज अहिर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एकूणच चंद्रपूरची जागा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, चुरशीची लढत आहे इथं आघाडी आणि युतीमध्ये आणि हंसराज अहिर यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि याच विषयी अधिक माहिती घेत आहोत खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्याकडून। महेश, आताच आपण पाहिलं की चंद्रपूरमध्ये कुठेतरी निरुत्साह पाहायला मिळतोय, मतदारांमध्ये याद्यांमध्ये घोळ आहे, उमेदवार कोण हेच अद्यापही काही लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये। निश्चित काही ठिकाणी याद्यांमध्ये घोळ होऊ शकतो,
परंतु देशातल्या लोकांना निश्चितपणे माहिती आहे की कुणाच्या बाजूने उभं राहायचं, काय मतदान करायचं, आपण काय मिळवलं आणि आपण काय गमावलं हे भारतीय नागरिकाला, विशेष करून मतदात्याला निश्चितपणे माहिती आहे. आज आपण बघितलं की चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात अधिक तापमान असलेला जिल्हा आहे. आता जरी त्या ठिकाणी थोडी गर्दी कमी असली तरी उन्हाचा तडाखा सहन करून विदर्भवासी, चंद्रपूरवासी हे मतदानाला निघतील याची मला खात्री आहे. मग असा जो आपला प्रश्न होता की कुठेतरी राजकारण विदर्भातलं विशेष करून हे जातीय समीकरणाच्या आजूबाजूला फिरत असतं. कांताताईंनी फार चांगल्या शब्दांमध्ये त्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका मांडली. भारत हा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचा देश आहे आणि स्वातंत्र्य काळाच्या नंतर बहुसंख्य समाजाला वाटत होतं की आपला लोकप्रतिनिधी आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा त्या ठिकाणी असावा. जशी जशी ह्या भारताची साक्षरता वाढत गेली तसं तसं त्याच्यामध्ये विशेष करून पहिल्या टप्प्यामध्ये शहरी भागामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ते समीकरणं बदलत गेली. आता जसं जसं लहान मोठ्या समाजातल्या तरुणांमध्ये साक्षरता वाढत आहे त्यांना रोजगार, विकास, चांगले रस्ते, चांगल्या सुखसुविधा ह्या गोष्टीकडे त्यांचं आकर्षण असल्यामुळे जो कोण चांगला उमेदवार असेल आणि ज्या कुठल्या पक्षाचा असेल त्याच्यामागे साधारणपणे उभा राहण्याची भूमिका आता लोक घेत आहे. जातीपातीचं राजकारण आतापर्यंत निश्चित होतं पण आता ते हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे असं मला वाटतं. निश्चित. पण एकूणच जर आपण आढावा घेतला तर 72 वर्ष स्वातंत्र्याला होऊन सुद्धा विदर्भात विकासाची गंगा हवी तेवढी वाहत नाहीये. अगदी पी.व्ही. नरसिंहराव यांनी देखील देशाचं दोनदा प्रतिनिधित्व याच मतदारसंघातून खरं तर केलं, विदर्भातून. तरी सुद्धा महेशजी या ठिकाणी विकासाची गंगा हवी तेवढी वाहत नाहीये. काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जायचा, आता भाजपनं सुरुंग लावला ती बाब वेगळी. 72 वर्षामध्ये फक्त विदर्भच नाही तर असे देशातले अनेक मोठी शहरं आहेत किंवा मोठे विभाग आहेत जिकडे हवा तेवढा विकास त्या ठिकाणी झाला नाही. स्वातंत्र्य काळानंतर भारताची आर्थिक परिस्थिती काय होती ह्याच्यावर जर आपण एक दृष्टिक्षेप घेतलं तर स्वातंत्र्यानंतर जे कुठलं सरकार होतं त्याच्यासमोर कुठली प्राथमिकता असली पाहिजे. आरोग्य ही प्राथमिकता असली पाहिजे, शिक्षण ही प्राथमिकता असली पाहिजे, सिंचन ही प्राथमिकता असली पाहिजे, शेती ही प्राथमिकता असली पाहिजे, तुमचा रोजगार ही प्राथमिकता असली पाहिजे, औद्योगिकरण ही प्राथमिकता असली पाहिजे, कुटुंब कल्याण प्राथमिकता असली पाहिजे. म्हणजे पैसे आपल्याकडे फार मर्यादित आणि एवढ्या सगळ्या गोष्टी त्या सरकारला करायचं. त्याच्यामध्ये नवीन राज्यांची निर्मिती 60मध्ये महाराष्ट्र झालं, गुजरात झालं, आंध्र प्रदेश हा पहिला राज्य भाषिक ह्याच्यावर तत्वांवर झालं आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो क्रॉस कल्चरल डायव्हर्सिटी भारताची होती त्या संबंध क्रॉस कल्चरल डायव्हर्सिटीला भारतीय संघ म्हणून युनियन ऑफ इंडियामध्ये समाविष्ट केल्यानंतर केंद्रातलं नेहरूजींच्या शासनामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये जी राज्याची शासनं झाली त्याच्यामध्ये अनेक गोष्टी सगळ्यांनाच करायच्या होत्या परंतु मर्यादित उत्पन्न, सरकारचं उत्पन्न फार कमी होतं त्या काळात.